छत्रपती संभाजी महाराज आज परभणीत दाखल झाले. नांदेड येथील अतिवृष्टीची पाहणी केल्यानंतर आता काही वेळापूर्वी संभाजी महाराज परभणीत दाखल झाले. महाराज परभणीत आले, तुम्ही नांदेडची पाहणी केली, किती भयानक स्थिती आहे अतिवृष्टीची? नाही, अतिशय दुःख वाटतं की इतकी अतिवृष्टी निर्माण झालेली आहे. नांदेडला असेल, हिंगोलीला बऱ्यापैकी असेल, परभणीला जास्त आहे. म्हणजे जो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे की एक 50% क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. आणि म्हणून ठीक आहे, अतिवृष्टी झाली, पण पुढचे पर्याय काय आहेत, उपाय काय आहेत, ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. सरकारने ठरवले 10,000 रुपये घर पडलं द्यायचं, किंवा 8,500 रुपये हेक्टरी द्यायचे पैसे. पण हे सगळं तुम्ही पंचनामे झालेत का, हा मोठा प्रश्न आहे. आणि झाल्यानंतर हे उद्या परत अतिवृष्टी झाली तर पर्याय काय, उपाय काय आहेत? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ह्याच्यावर कोण काय बोलत नाही, हे दुर्दैव आहे. कृषी मंत्री तर म्हणजे इतका संवेदनशील विषय असताना सुद्धा आज परळीला असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काय ते दाखवायला लागलेत, ही महाराष्ट्राला शोभणारं नाहीत असे कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. आणि मला एकदम शॉक आहे. इकडं स्वतःला कृषी मंत्री म्हणायचं आणि इकडे फिरकायचं नाही. खासदार आमदारसुद्धा मी ज्यावेळी नांदेडला गेलो होतो तिथं ते फिरकले नाहीत. म्हणजे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही. आणि स्वराज्याच्या माध्यमातून आज मी तिथं गेलो, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी समजल्या. पण एकदम अत्यंत दुर्दैवी आहे. अशा शेतकरी, आपला हा कृषी प्रधान देश आहे, शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. आणि शेतकरी जगला तर आपण जगू शकतो. आणि म्हणून सरकारने त्वरित ताबडतोब युद्ध पातळीवर सगळी भरपाई सगळी करायला पाहिजे. आणि ज्यांचे घरं वाहून गेलेले किंवा घरं पडलेले आहेत, वाहून जाण्यापेक्षा घरं पडलेत, त्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून त्यांना कायमस्वरूपी घरं कसं देता येईल ह्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. आठवडा उलटला, मात्र सरकारकडून प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांना किंवा नुकसान झालेल्या ज्यांची घरं आहेत त्यांना अद्यापर्यंत पोहोचली नाही. शासन गंभीर आहे असं वाटतंय का? अजून पोचले नाहीत. पालकमंत्री सुद्धा तिथं पोचलेले नाही आहेत. मगाशी मी ज्या गावी इथं गेलो होतो नांदेडला, त्या चव्हाण म्हणून एक शेतकरी आहे, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला 4 दिवसात जर काय पैसे आले नाही तर मी स्वतः आत्महत्या करेन. जिल्हाधिकाऱ्यांची ताबडतोब बोललं. त्या मुलांना, त्या शेतकऱ्याला मी आधार हाच दिला की बाबा तुला पैसे नाही मिळाले तर मी स्वतःची माझी देतो म्हटलं, पण आत्महत्या करायची नाही. पण ही पाळीच येऊ नये ना. आज त्यांनी धाडस करून म्हणून त्यांनी माझ्याशी बोलून दाखवलं. आणि तिथं तर कृषी मंत्री धिंगाणा चालू आहे तिथं त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि काय कार्यक्रम आहे तिथं ते बघायला पाहिजे. सगळ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी बघा. तुमच्या पक्षातले प्रमुख जे अजितदादा आहेत त्यांनी बघावं त्यांनी कसले कार्यक्रम घेतलेत. म्हणजे इकडं कृषी मंत्री म्हणायचं, इकडं अतिवृष्टी झाली म्हणायचं, आणि तिकडं जोरात धिंगाणा चालू आहे कार्यक्रमाचं सांस्कृतिक ह्याच्या नावाखाली. काही वेळात या ठिकाणी बच्चू कडू आणि राजू शेट्टी बी येत आहेत. मला तिसऱ्या आघाडीची चाचपणी म्हणावं का? नाही, राजकीय काही मी चर्चा करणार नाही. आमचा हेतू प्रामाणिक आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्यावर नेहमी काम करत असतात. त्यांचं शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या नावाने त्यांचा पक्ष आहे. बच्चू कडूंचं सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर दिव्यांगच्या बरोबर त्यांचं शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त काम आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून सगळे आम्ही एकत्र आज पाहणी करण्यासाठी आलो आहे. तुम्ही म्हणले तिसऱ्या आघाडीचा जर पर्याय काही असला तर आम्ही छत्रपती शाहू महाराजांप्रमाणे आरक्षण देऊ. काय नेमकं लॉजिक होतं त्यामागे? नाही, आज पहिलं म्हणजे मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही आहोत. तरी तुम्ही आरक्षणाबद्दल म्हटले, तुम्ही विषय हा काढल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि गरीब मराठ्यांचा समावेश होता त्या 50% जे आरक्षण 1902ला दिलं होतं. आणि म्हणून जर आपण आरक्षण राजश्री शाहू महाराजांनी पहिल्यांदा करवीर संस्थानामध्ये दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आणि तर मग बाकीच्या सगळ्यांना आरक्षण मिळतं, गरीब मराठ्यांना काय मिळत नाही. आणि म्हणून शाहू महाराजांनी जर आरक्षण दिलं असेल तर आपण सगळ्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे काय लॉजिक आहे ते मराठ्यांचं? कसं तुम्ही एकूणच मराठ्यांचा प्रश्न मार्गी लावणार आरक्षणाचं? सत्तेत येऊन दे, मग सांगतो. पहिल्यांदा ज्यांनी आरक्षण दिलंय
त्यांनी क्लिअर करणं गरजेचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने हे टिकवणार आहे. दोनदा उडलेलं आहे. आणि जे विरोधी पक्षात सुद्धा जे आहेत विरोधी पक्षात सुद्धा जे आहेत त्यांनी सुद्धा क्लिअर करावं की तुम्ही हे कशा पद्धतीने तुम्ही टिकणार आहे. आणि म्हणून आज कुठलीही राजकीय चर्चा नाही आहे. आज आता माजी खासदार राजू शेट्टी साहेब सुद्धा आलेत. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला राजकीय आम्ही सगळे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि म्हणून आम्ही हे पाहणी करण्यासाठी आलो. तर एकूणच अतिवृष्टीचा आणि धनंजय मुंडे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या टायमिंगबद्दल या ठिकाणी तीव्र शब्दात छत्रपती संभाजी महाराजांनी निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे कुठलाही राजकीय एजेंडा नाही, फक्त शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी राजू शेट्टी, मी आणि बच्चू कडू एकत्रित आले असं विधान या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.